आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि आज आपल्याला 21 दुर्वांचा खूप प्रभावी उपाय करायचा आहे. तुमची कुठलीही इच्छा असू द्यात, धनप्राप्तीसाठी असू द्यात किंवा कामामध्ये अडचणी येत आहेत, कामे मार्गी लागत नाही आहेत, मुलांची प्रगती होत नाही आहे किंवा कुटुंबामध्ये सतत काहीतरी अडचणी येत आहेत, व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे किंवा विद्यार्थी देखील हा उपाय त्यांच्या अभ्यासातील प्रगतीसाठी करू शकतात. तर तुम्ही कुठल्याही तुमच्या कामासाठी हा उपाय करू शकता. पूर्ण श्रद्धेने आपल्याला हा उपाय करायचा आहे. यासाठी आपल्याला 21 दुर्वा लागणार आहे. लक्षात घ्या, उपाय करताना नेहमी ताज्या दुर्वा घ्यायच्या, शिळ्या झालेल्या दुर्वा आपल्याला घ्यायच्या नाही आहेत. आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे, त्यामुळे दुर्वा तुम्हाला कुठेही मिळतील, तुम्ही त्या विकतही आणू शकता. तर फक्त आपल्याला या उपायासाठी 21 दुर्वा लागणार आहेत. हा उपाय कसा करायचा आहे आता आपण लगेच बघूयात. तर बघा, आज दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. यासाठी एक सुपारी आपल्याला लागणार आहे. सुपारी घ्यायची आहे आणि देवघरासमोर तुमच्या बसायचं आहे. सुपारी घेतल्यानंतर सुपारीला 21 वेळा दुधाने पाण्याने अभिषेक करायचा आहे. ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप सुरू ठेवायचा आहे. त्यानंतर एक चांदीची वाटी घ्या. चांदीची वाटी नसेल तर स्टीलची वाटी घ्या. त्यामध्ये थोड्याशा अक्षता ठेवा, त्यावरती ही सुपारी ठेवा आणि सुपारीवरती कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. दुर्वा स्वच्छ धुवून घ्या, ताज्या घ्या. त्यानंतर एक दुर्वा घ्यायची आहे. ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करून ती दुर्वा अर्पण करायची आहे त्या सुपारीवर. दुसरी घ्यायची आहे, पुन्हा ती पण अर्पण करायची आहे. अशा 21 दुर्वा आपल्याला ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करत अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर थोडेसे तांदूळ घ्यायचे, त्याला हळद कुंकू लावायचं आणि ते तांदूळ देखील सुपारीवरती आपल्याला अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला मनातील जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे. समजा धनप्राप्ती होत नसेल तर धनप्राप्तीविषयी, विद्यार्थी करत असतील हा उपाय तर विद्यार्थ्यांनी त्यांची इच्छा बोलून दाखवावी. जे काही तुमचं काम अडलेलं आहे, विघ्न येत आहेत, तर ते तुम्ही बोलून दाखवायचं आहे आणि लवकरात लवकर आमची या अडचणीतून सुटका व्हावी किंवा आम्हाला मार्ग दिसावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांकडे. जर तुम्ही प्रत्येक संकष्टीला हा उपाय केला तर तुम्हाला हळूहळू जाणवेल की जे काही तुमचे कामामधले विघ्न आहे ते दूर होत आहे. तुम्हाला समजा एखाद्या गोष्टीचा त्रास होत आहे तर तो देखील कमी होताना तुम्हाला दिसेल. आजारपण असेल तर तुम्ही त्या आजारी माणसाकरिता कुटुंबातील सदस्यासाठी देखील हा उपाय करू शकता की त्यांना बरं वाटावं, काहीतरी त्यातून त्यांना रिलीफ मिळावा, अशा प्रकारे तुम्ही हा उपाय करू शकता. मुलांसाठी आई वडिलांनी हा उपाय करू शकतात. मुलं समजा ऐकत नसतील, चिडचिडपणा करत असतील, हट्टीपणा करत असतील, अभ्यास करत नसतील किंवा व्यसनाधीन झालेले असतील तर तुम्ही मुलांसाठी देखील हा उपाय करू शकता. आई वडील कोणीही हा उपाय मुलांसाठी करू शकतात. तर अवश्य असा उपाय करा. हा उपाय केल्यानंतर गणपती बाप्पांची आरती अवश्य म्हणायची आहे तुम्हाला, सुखकरिता दुःखहरिता. आणि आरती सुरू असताना कापूर आपण जाळायचा आहे. कापूर जळताना त्यामध्ये थोडंसं तूप टाकायला विसरू नका. आणि नैवेद्य म्हणून गूळ खोबरं अवश्य तुम्ही तिथे ठेवा. म्हणजे बघा, देवघरामध्ये गणपती बाप्पांची जी मूर्ती असते तर त्या मूर्तीला देखील 21 वेळा पाण्याने दुधाने अभिषेक तुम्ही घालून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला सुपारी घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोरच अशा प्रकारे ती चांदीची किंवा स्टीलची वाटी घेऊन त्या वाटीमध्ये सुपारीला 21 वेळा दुधाने पाण्याने अभिषेक करून ती सुपारी आपल्याला त्या वाटीमध्ये ठेवायची आहे. आणि बाकीचा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे तसा करायचा आहे. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. ते गूळ खोबऱ्याचा नैवेद्य जो तुम्ही संकष्टी दिवशी आज ठेवणार आहात तर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या काय करायचं, ते गूळ खोबरं घरातील सदस्यांना द्या, मुलांना द्या किंवा त्याचं आपण हे करू शकता. जे खोबरं आहे, सुकं खोबरं, ते थोडंसं किसून घ्या, त्यामध्ये गूळ मिक्स करा आणि असा हा प्रसाद जो आहे तो फक्त घरच्यांना द्या, मुलांना तुमच्या द्या. घराच्या बाहेर कोणाला हा प्रसाद देऊ नका, स्वतः तुम्ही खाऊ शकता.
ती सुपारी पण आपल्याला आज संकष्टी चतुर्थी दिवशी तिथेच ठेवायची आहे, वाटीमध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर. आणि उद्या ती सुपारी तिथून उचलायची आहे. उचलताना आधी गणपती बाप्पांची आरती म्हणा, साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. आणि तुमच्या तिजोरीमध्ये ती तुम्ही सुपारी ठेवून द्या किंवा जिथे तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवता आहात, जिथे पैशाचा बॉक्स आहे तुमचा, तिथे तुम्ही ठेवू शकता. जोपर्यंत तुमची इच्छापूर्ती होत नाही, मनोकामना पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्ही दर संकष्टीला हा उपाय 21 दुर्वांचा आणि सुपारीचा करू शकता. अत्यंत प्रभावी उपाय आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की माझी इच्छा ही पूर्ण झालेली आहे, त्यावेळी ही जी सुपारी आहे ती तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाताना ही सुपारी तुम्ही अवश्य तुमच्याबरोबर नेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही हा उपाय करू शकता. आणि ज्या दुर्वा अर्पण केलेल्या आहेत त्या दुर्वा तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित केल्या तरी चालेल किंवा घरातील एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही मातीमध्ये त्या ठेवल्या तरी चालेल. फक्त तुळशीमध्ये या दुर्वा आपल्याला ठेवायच्या नाहीत. महिलांना जर पिरियड असेल तर त्यामध्ये हा उपाय करू नका. घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही तो करून घेऊ शकता. सुतक असेल, विटाळ असेल तर त्यामध्ये देखील आपल्याला हा उपाय करता येणार नाही. तर अवश्य सर्वांनी आज रात्री 12पर्यंत हा उपाय कधीही करू शकता. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना हा उपाय आज संकष्टी चतुर्थीपासून सुरुवात करता येईल आणि प्रत्येक संकष्टीला देखील करता येईल.